गुड मॉर्निंग शालिनी वहिनी. तू सागरला पाहिलंस कुठे? हा, सकाळी सकाळी तयार होऊन आपल्या रूम मध्ये बसले होते. हो, मग आता कुठे तू? हा, आता तयार होऊन ते कधी सांगतात का बाहेर जाताना कुणाला? तर निघून गेले. अरे पण इतक्या सकाळीच बाहेर? हा, मला ना या मुलाचं काही कळे नसं झालंय. जीवाला नुसता घोर लावतो हा. लावतो म्हणू नका शालिनी वहिनी, लावायचा असं म्हणा. म्हणजे सागर बाबा बदललेत, जबाबदारीची जाणीव झाली आता त्यांना. लिहून घे माझ्याकडनं. तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? काही दिवसापूर्वी तू म्हणालास सागर बाबांमध्ये काहीतरी गडबड आहे. आज म्हणतोय तू सुधारलाय म्हणून. कसे वहिनी, तुम्ही ते वाचला असेल ना, परिवर्तन संसार का नियम आहे. तसं परिवर्तन सागर बाबांमध्ये झालेलं मी पाहिलेलं आहे या डोळ्यांनी. तसं असेल ना जीवा, तर तुझ्या तोंडात साखर पडो. खरे खरे, पण आता मला जास्त लाजवू नका. मी भाजी सोलतो, तुम्ही. मा, आणि हे जरा नीट वाचून घ्या. आता पुरे ना दिवाकर. मा, तुम्हाला त्रास देणं माझ्याही जीवावर येतंय. पण काय करू? तिकडे ऑफिसमध्ये निर्णय घेणारा मी एकटाच असतो, आणि निर्णय घेतला तरी मला तुमच्या सहीसाठी थांबावं लागतं. हो, तुमची अडचण होते माहिती आहे आम्हाला. अडचण काही विचारू नका मा. तिथे माझ्या मदतीसाठी कुणीही नाही. का पद्माकर नाही आहेत? दादा, त्याचं तुम्हाला माहिती आहे. दुसरा कुठचाही विरंगुळा नसला तर तो ऑफिसमध्ये येऊन बसतो. आणि सागर? मा, सागरचा स्वभाव तुमच्या इतका दुसऱ्या कोणाला माहितीये का? कुठेही न हुंदरता तो ऑफिसमध्ये येऊन बसतो, हेच खूप झालं. मला वाटतं जर का तुम्ही मला सायनिंग अथॉरिटी दिली तर खूपसे प्रश्न सुटतील. आणि हे आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी पण आहे. ठीक आहे, लवकरच आम्ही ऑफिसला यायला लागू. होईल सगळं सुरळीत. ठीक आहे, पण मग तुम्ही जरा विचार करा. कंपनीच्या भल्यासाठीच सांगतोय मी हे सगळं. येतो मी. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकाळी येऊन तो पत्ता काढून ठेवला. पण सर, एक सांगू का, तो कुठल्या तरी चाळीमध्ये एका राहतो. तुम्ही जाण्यापेक्षा एखादा पिऊन पाठवून तुम्ही. नाही, तिथे मलाच जावं लागेल. पत्ता? हो. थँक्स. साहेब, पण तसं केलं तर आपण आतापर्यंत जे काम केलं ते सगळं. समीर, असं कितीचं काम झालंय आपलं? काही स्किल्स केलेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मिस रुईला आपण जे कॉन्ट्रॅक्ट केलं तिच्याबरोबर तेही ब्रेक होईल. फार तर तिला आपल्याला काही अमाऊंट फाईन म्हणून द्यायला लागेल. सगळं माहिती मला. तरी तुम्ही. हो, तरीही मी सांगतो तसंच व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि हे काम पुढच्या 8-15 दिवसात करा. ठीक आहे सर. आणि कुणी विचारलं तर सांगा की मी सांगितलं. पण आपल्या प्रॉडक्टचं मॉडेलिंग विनीच करणार. ओके ओके, थँक्यू सर. जाते. हॅलो. हां मुक्ता, सागर बोलतोय. बोल सागर. ज्या वॉचमनने आजीला आणि दिवाकर काकाला सांगितलं की तो गोवर्धन काकांच्या सांगण्यावरून चोऱ्या करत होता, त्याचा ॲड्रेस मला मिळाला आहे. पण सागर, आता त्या माणसाचा पत्ता मिळून काय फायदा आहे?
हां, त्याचा फायदा असा की जर तो वॉचमन कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं करत असेल तर नक्कीच त्या माणसाने त्याला भरपूर पैसे दिले असणार. आणि प्रश्न जर पैशांचा असेल ना तर ट्रस्ट मी मुक्ता, मी त्या वॉचमनला इतके पैसे देईन की त्याने आयुष्यात कधी बघितले नसतील. पण गोवर्धन काका या आरोपातनं सुटणं महत्वाचं आहे. ठीक आहे. पप्पा पप्पा आत्ताच सागरचा फोन होता. अहो त्या वॉचमनचा पत्ता लागलाय. कुठल्या आपल्या ऑफिस मध्ये? हो, त्या दिवशी ज्या माणसाने मान समोर तुमचं नाव घेतलं त्याचा. मला काय नाही सांगितलं तू? नको पप्पा, सागर सगळा छडा लावणार आहे. तो पोचलाही असेल. तो तुम्हाला करेल कॉन्टॅक्ट. एक्सक्यूज मी, रूम नंबर 21. धक्का कोणाला मारतोस? सॉरी. सॉरी. एक मिनिट. इथे रघुनंदन महाले म्हणून कोणी राहतं? हा, राहत होता, आता गावाला गेलाय. ओ एक. कधी गेला? साहेब, एक 10 रुपये देता? 10 रुपये. रघुनंदन महाले. सांगतो ना साहेब, अहो मी काय त्या रघुनंदन सारखा हरामी नाही मी. का? काय केलं त्याने? हो काय सांगू साहेब, आतापर्यंत मी पोचलाय त्याला. अहो एक वेळ पावशेर कमी प्यायचो मी, पण मी त्याला सांभाळायचो, मी त्याला रोज पाजायचो साहेब. पण आज त्याच्याकडे रगड पैसा आला आणि एक थेंब नाही पाजला आपल्याला, एक थेंब. कुठून आला त्याच्याकडे एवढा पैसा? ते काय माहित नाही साहेब. अहो पैसा आल्यापासून काय रुबाब आहे त्याचा. आता कुठे आहे तो? माहित नाही साहेब. हो, आता कुठे आहे तो? हा, काल रातच्याला आपल्या फॅमिली सकट गावाला गेलाय तो. काल रात्री? होय साहेब. त्याचं गाव कुठचं आहे? हो तेच तर माहित नाही ना साहेब. मग तुम्ही इकडे कोणाला तरी विचारा ना की त्याचं गाव कुठचं काय. हो कोणी बी नाही सांगणार, लय आतल्या गाडीचा होता तो. अहो कुणाची पण एक सबूत पण बोलायचं नाही. रात्रीच्या रात्री गेला आपल्या फॅमिलीला घेऊन. पैसे देते ना साहेब. सलाम साहब, सलाम. अहो बागवे, तुम्ही नुसतेच प्रश्न उभे करताय, आम्हाला उत्तर हवी आहेत. साहेब आता आता आणखीन काय बोलणार? बागवे, आम्ही तुम्हाला सांगितलं आम्हाला पैशांची खूप गरज आहे, काहीतरी मार्ग शोधा. सॉरी साहेब, मला तर काहीच मार्ग दिसत नाहीये. पण तुम्ही मासाहेबांशी मासाहेबांशी आम्ही बोलू शकत नाही. नाही बोलू शकत. आजपर्यंत लहान भाऊ म्हणून पुष्कळ मोकळीक दिली दिवाकरला. त्याचेच परिणाम भोगतोय आम्ही.
आता यापुढे असं होऊ देणार नाही आम्ही. नाही, मात्र एकूणच परिस्थिती खूप बिकट व्हायला लागली. साहेब, हे तुम्हीच बोलताय? मात्र कोणाकोणाशी लढायचं हे कळतच नाही. हे सरकारी अधिकारी सुद्धा गडकरीच्या बाजूनी झालेले आहेत. पण साहेब, याची कल्पना आपल्याला आधीपासून होतीच. नाही, कल्पना होती रे, पण मला माहिती नव्हती इतकी लोक या भ्रष्टाचाराला बळी पडतील. अरे, घर चालण्या इतपत त्यांना महिन्याकाठी पगार मिळतो ना. साहेब, स्वतःच्या उदरनिर्वाह पलीकडे जाऊन अनेक वाईट सवयी लावून घेतलेल्या असतात या लोकांनी. आता एवढ्या पगारात या सवयी भागता येतोय? खरंय तुमचं म्हणणं. या जाहिरातबाजीच्या युगात चंगळवाद हा चालू राहणारच आहे. मी तर म्हणतो तो फोपावणार आहे, पण ह्या लोकांना कसं कळत नाही हे सगळं. एक सांगू साहेब, अशा भ्रष्टाचारी लोकांना फटकावून काढण्यासाठी ना एक यंत्रणाच नेमली पाहिजे. हे कल्पना चांगली आहे मात्र, पण नवीन खात्यातले लोक भ्रष्टाचार करणारच नाही. हे कशावरून? अरे महादेव, तू इथे कसं काय? आलो होतो साहेब जरा. अरे, डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना रे. आराम? कसला आराम करताय साहेब? नाव काढू नका त्या आरामाचं. ओ, झोपून झोपून अंग अगदी आंबले बघा. म्हटलं चला जरा काहीतरी काम करूयात. पाहिलं मात्र, काही माणसांना भ्रष्टाचाराचं व्यसन लागलेलं असतं, तसं आमच्या महादेवला प्रामाणिकपणा आणि मेहनतीचं व्यसन लागलेलं आहे. महादेव, बोला साहेब. नाही, हात दुखतो ना रे तुझा? साहेब, असला काय लेच्या पेच्या वाटलो की काय तुम्हाला? अहो, अशा अजून 2-3 गाड्या जरी अंगावर आल्या ना तरी झेलायची ताकद आहे आपली. महादेव, अरे तू एवढा विचार कधी केलास? आणि माझ्यासारख्या माणसाला मदत करून तुला काय मिळणार आहे रे? साहेब, एवढे मोठे साहेब तुम्ही. अहो, माझ्यासाठी एवढं करता, एवढा जीव लावता मला. आता सगळं काय आलं बघा. साहेब, आता महादेव आलाय. आता कारवाई व्हायलाच हवी. हो, कारवाई व्हायलाच हवी. त्या गडकरीच्या अनाधिकृत बांधकामावर आधी कारवाई करू. पहिला हातोडा चालू. नाही, काय तू हातोडा मारण्या इतपत फिट हो, मग आपण बघू काय करायचं. थट्टा करतोस तू माझी? नाही, तुझी थट्टा करत नाहीये निकिता. पण मला सांग, सागरला त्या वॉचमनचा पत्ता मिळाला आणि तो तिथे पोचणार आहे हे मला कळल्यानंतर मी शांत बसेन का? जाऊ दे त्याला त्या साईटपर्यंत. तिथला तो वॉचमन काल रात्रीच कायमचा त्याच्या गावाला निघून गेला. हे असं तू नेहमीच करतोस. स्वतः काहीतरी करत राहायचं आणि मला पत्ताही लागून द्यायचा नाही. सॉरी, मी तुला सांगितलं नाही. पण तू काय तुझ्या पार्ट्या, तुझ्या भिशीमध्ये इतकी बिझी असतेस की मी तुला डिस्टर्ब नाही केलं इतकं. पण निकिता, आता मी तुला स्वतःहून एक नवी गुड न्यूज देणार आहे. आणि ती म्हणजे सरदेसाईंची डेअरी. येस, सरदेसाईची डेअरी आता पूर्णपणे आपल्या कब्जात आली आहे. मम्मा, मला आज एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवंय. कुठला प्रश्न ज्योती? तुम्ही राकेशच्या घरात काहीतरी भयंकर खेळ खेळताय. कुठलीही स्थिर गोष्ट पाहिली की तुझ्या डॅडीचा जीव वरखाली होतो बेटा. म्हणजे? ज्योती, तुझं काही वाईट होईल असं मी करू का? हो, पण माझ्या चांगल्यासाठी एका मर्यादेनंतर तुम्ही विचार करू नका. ज्योती, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली असतो. मी माझं अख्खं लहानपण लोकांची ओझी वाहण्यात घालवलं असेल, हे कारण असेलही. पण आता मी स्वतःहून सांगतेय ना, मला पैशांचा हव्यास नाहीये. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते. भीती वाटायचं काही कारण नाहीये बेटा. तुझं आणि राकेशचं लग्न व्हावं अशीच आमचीही इच्छा आहे. हे बघा, राकेशला स्वीकारल्यावर त्याची सगळी नाती माझीच होतात. नाती? ज्योती, या विषयावर आपण आता उद्या बोलूया. आता खूप उशीर झालेला आहे. चल झोपायला चल. अरुण, आपणही जाऊया.
निर्मला, उस्मानाबादला जरा आम्हाला फोन करायला सांग. जी. आणि हां, ते आपले पॉलिथिन बॅग्समध्ये आपलं दूध पॅक करतात ना, त्या सप्लायर्सना सुद्धा फोन करायला सांग. जी. मग थोडं बोलायचं होतं. या ना, बसा. बोला. निर्मला, तू गेलीस तरी चालेल. जी. बोला. मला दिवाकरांची अवस्था हल्ली बघवत नाही हो. का, काय झालं? दुसरं काय, दिवस रात्र काम काम आणि काम. संध्याकाळी ऑफिसमधून येतात तेव्हा इतके दमल्यासारखे दिसतात ना. दिवाकर एवढं काम करतात याचा अभिमान आहे आम्हाला. आणि मेघना, या मुंबईमध्ये प्रत्येकालाच दिवस रात्र खपावं लागतं. हां, ते आहेच म्हणा. पण काय ना म्हणजे दिवाकरांना खूप त्रास होतोय अलीकडे. काय की कुठलाही निर्णय उघडपणे घेता येत नाही ना. म्हणजे हेच असं म्हणत होते मला. हो, आमच्याशी बोललेत तसं ते. यावर काही उपाय नाही का हो? नाही, उपाय नाहीच आहे असं नाही आहे. आम्ही विचार करतो आहोत आता. पद्माकर आणि दिवाकर दोघांच्याही नावाने पॉवर ऑफ अटर्नी करून टाकावे. दोघांच्याही नावाने असणार आहे? अर्थातच. 2 मुलं आहेत ना आम्हाला. हां, बरोबर. येऊ? येत आहे. हां, या. दोन भावात वितुष्ट येऊ नये म्हणून आजवर किती प्रयत्न केले, पण शेवटी आपल्या हातात काय असतं? करता कराविता तो. आपण फक्त कर्माचे धनी. कोण असेल याच्या मागे? मला आश्चर्यच वाटतंय. संशय आल्यावर मी वेगळ्याच पद्धतीने तपासायला सुरुवात केली. म्हणजे समोरच्या माणसाला मुद्दाम जागा करून शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मला ऑफिसमध्ये नवीन माणसाने वॉचमनचा पत्ता दिला तेव्हा मला संशय आला की नक्कीच त्याला गायब केलं असणार. गोवर्धन, एवढा कुणाचा तुझ्यावर का रे राग? तू पूर्वी कधी कुणाला दुखवलंयस का? पप्पा, तुमचा कोणावर संशय? छे, असं कोणाचं नाव घेणार? कारण वैयक्तिक माझं कोणाशी वैरच नाहीये. त्यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. मला त्याचा छडा लावायला हवा.